बच्चूभाऊंचं काम तुम्ही जर बघितलं असेल, मला वाटते पत्रकार तुम्ही असल्यामुळे आमच्यापेक्षा तुम्ही जास्त बच्चूभाऊंचा इतिहास तुम्हाला माहिती आहे. बच्चूभाऊंचा इतिहास हा आंदोलन आणि सेवा राहिला आहे. त्यामुळे धनाजी संताजी ही सुद्धा पुरस्कार निवडताना की बेसिक क्रायटेरिया असणार आहे. तो क्रायटेरिया हाच असणार आहे की ज्या कार्यकर्त्यांनी सेवेच्या कार्यक्रमांमध्ये जास्तीत जास्त कॉन्ट्रीब्युशन दिले. म्हणजे उदाहरणार्थ झालं तर भाऊंनी स्वतः 80-90च्या म्हणजे 100 पार रक्तदान केले. हा म्हणजे 115 पर्यंत 15 वेळा त्यांनी रक्तदान केले. रक्तदान करणारा कार्यकर्ता हा सुद्धा एक क्रायटेरिया असणार आहे. त्याचबरोबर दिव्यांग अनाथ आहेत त्यांच्याबद्दल ज्या कार्यकर्त्याने जास्तीत जास्त काम केलं तो सुद्धा एक क्रायटेरिया असणार आहे. शिवाय तुम्हाला बच्चूभाऊ म्हटलं की आंदोलन हे एक समीकरण आहे. त्याच्यामुळे जास्त करणारा जो कार्यकर्ता असेल, जो सामाजिक प्रश्नावर आक्रमक पद्धतीने आंदोलन केले असतील, त्याच्यावर काही केसेस असतील, म्हणजे आंदोलन केलं की केसेस हे पडतातच, म्हणजे केसेस ज्याच्यावर जास्त असतील, म्हणजे हा बेसिक असा एक क्रायटेरिया असणार आहे की ज्यातून भाऊ निवडणार आहे की जो कार्यकर्ता या सगळ्या म्हणजे सुरुवात म्हणजे एक तर तो किती वर्ष आहे हा तर असणारच आहे, परंतु ते किती वर्ष असणं याला महत्व नाहीये, तो किती काळ आहे हे महत्व नाहीये. तो थोड्या वेळात जरी असेल पण त्याने जर त्याचं प्रहारला कमिटमेंट दिली असेल आणि या सगळ्या 3-4 मुद्द्यांवर चांगलं काम केलं असेल त्याला नक्कीच तो पुरस्कार मिळणार आहे. मला वाटते पुरस्काराचे नावं तर आलेले आहेत पण ते आमच्यापर्यंत अजून आलेले नाहीये. ते उद्याच जाहीर होणार आहेत आणि 27 तारखेला डायरेक्ट त्यांना देण्यात येणार आहे पुरस्कार. जसं यांनी प्रश्न विचारला पुरस्काराच्या कार्यक्रमामागे काही राजकारण आहे का? राजकारण नक्कीच नाही, पण यातून एक उद्देश हा आहे की एक पक्ष संघटना जेव्हा काम करत असते, आताच इलेक्शन होऊन गेल्या, लोकसभा झाले, विधानसभा झाले, इलेक्शन होऊन गेल्या, परंतु कार्यकर्ता जो आहे तो कार्यकर्ता कायम ऍक्टिव्ह राहिला पाहिजे. कार्यक्रमाला जे काही मरगळ आली असेल ती मरगळ कुठेतरी दूर झाली पाहिजे आणि कार्यकर्त्यांनाही काही नेत्यांसोबत बोलायचं असतं. या कार्यक्रमाच्या निमित्ताने मला वाटते तो सहवास कार्यकर्ता आणि नेत्यांचा होईल, संवाद होईल आणि त्या संवादातून पुढे पक्षाची भूमिका किंवा पक्षाच्या माध्यमातून अजून काय नवीन उपक्रम काय घेण्यात येतील किंवा असे कोणते आंदोलन आहेत जे प्रस्थापित पार्टी त्या आंदोलनाला हात लावत नाही, त्या आंदोलनांना त्या विषयांना हात या पुरस्कार कार्यक्रमानंतर मला वाटते ती रूपरेषा पक्षाची असणार आहे. आणि त्या दिवशी मुंबईसाठी बच्चूभाऊ कडूंच्या भाषणामध्ये ती रूपरेषा येणार आहे मला वाटते आवर्जून. त्यामुळे जास्तीत जास्त पत्रकारांनी त्या दिवशी उपस्थित राहायला हवं, कारण पुढील आंदोलनाची रूपरेषा काय असणार आहे, मुंबईमध्ये कोणते आंदोलन कोणते विषय हातात घेतले जाणार आहेत, प्रामुख्याने कोणत्या विषयावर आक्रमक पद्धतीने आंदोलन केल्या जाणार आहेत, याबद्दलही बच्चूभाऊ बोलणार आहेत. शिवाय प्रत्येक काही कार्यकर्त्यांचं सुद्धा आपण मनोगत त्या दिवशी घेऊ की जेणेकरून कार्यकर्ता काम करत असताना त्याला खालचे काही विषय जास्तीत जास्त कळत असतात, त्याच्या माध्यमातून तो विषय आला, त्याचा जर त्याबद्दल अभ्यास असेल तर मला वाटते तो चांगल्या पद्धतीने तो विषय घेईल. आणि बच्चूभाऊंचं अजून एक म्हणणं आहे की आपण काही विषयानुसार कार्यकर्त्यांना आपण वाटून देऊया. म्हणजे एखाद्या विषयाबद्दल कार्यकर्ता पहिल्यापासून काम करत असेल तो त्या विषयात तो चांगलं काम करू शकतो भविष्यात. असंही एक रणनीती पुढील कामाची प्रहार पक्षाची असणार आहे. पक्ष म्हणून आम्ही आता 5 वर्ष झाले नोंदणी झाली आहे, पण त्याच्या अगोदर संघटना म्हणूनच काम करत होतो. भाऊ पहिल्यांदाच मला वाटतं ती निवडणूक जी 4थ्यांदा जिंकले ती पक्षाच्या चिन्हावर जिंकले, अगोदर अपक्ष म्हणून निवडून होते. ही पक्ष म्हणून आमची तशी घोळदोळ अशी 5-6 वर्षापूर्वी जुनी आहे, परंतु संघटना म्हणून तसा इतिहास चांगला आहे, 15 ते 20 वर्षाचा इतिहास. मला वाटते या सगळा इतिहास मला वाटते तुम्हाला माहिती आहे पत्रकार म्हणून तो आंदोलनाचा सेवेचा राहिला आहे. तर बेसिक क्रायटेरिया हेच असणार आहे आणि प्रहार हा सेवेलाच कटिबद्ध असणार आहे. राजकारण हे सेकंडरी आहे. तरुणाला काही प्रश्न आहे? राज्यातील तरुणांसाठी किंवा जिथे तुमच्या प्रहार संघटनाचं वर्चस्व आहे अशा ठिकाणी MPSC UPSC यांच्यासाठी काही विशेष वर्ग चालवले जातात? अत्यंत चांगला प्रश्न विचारला आहे. हा उपक्रम गेल्या 7 वर्षापासून प्रहार करते. पोलीस भरती, स्पर्धा परीक्षा यासाठी एक संभाजीनगरच्या त्या ठिकाणी म्हणजे संभाजीनगर हायवेला एक आमचं प्रशिक्षण केंद्र आहे. अमरावतीला सुद्धा एक चांगलं प्रशिक्षण केंद्र सुरू आहे. आणि मी अत्यंत अभिमानाने आणि दाव्याने सांगतोय की स्थानिक आमदार विकास निधीतून सगळ्यात जास्त स्पर्धा मार्गदर्शन केंद्रे आणि अभ्यासिका ह्या बच्चूभाऊ कडू यांनी निर्माण केलेल्या आहेत आणि त्या आजही सुरळीतपणे सुरू आहे.